सर्वात आधीचं स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर किचन लॅबमध्ये। आज मी बनवते पुन्हा एक वेगळं पद्धतीचं लोणचं आणि त्याचं लोणच्याचा मी मसाला अगदी परफेक्ट प्रमाणात घरीच बनवलेला आहे, म्हणजे तुम्ही पण आरामात बनवू शकाल। मी त्याच्यासाठी घेतले गुंदे म्हणजे बोकरं, त्याला 200 ग्रॅम आणलेले आहे मी। छोट्या साईजचे, फार मोठ्या साईजचे नाही घेतले आणि हिरवं कंच कलरचे घेतलेले आहे। आता त्याला कसे स्वच्छ करायचे त्याच्यासाठी खास एक पद्धत आहे। तुम्ही आतल्या साईडनी कसं स्वच्छ करायचं, एका वाटीत मीठ घ्यायचं आणि जे सोलायसाठी आपण वापरतो भाज्या तर ते घ्यायचं, त्याने व्यवस्थित त्याच्या टोकाला मीठ लावून एक याच्यातनं आतल्या साईडची पूर्ण त्याची चिकास म्हणजे आतमध्ये जो चिकटपणा आहे तो पूर्णपणे काढायचा आहे, त्याची बी पण काढायची, व्यवस्थित स्वच्छ करायचं आहे त्याला आतून साईड। आणि असं केल्याने खूपच छान स्वच्छ होते। प्रत्येक थोडा आधी त्याला बत्त्याने फोडायचं आणि मग हे बघा पूर्णपणे झाले माझे स्वच्छ करून। आता मी कैरी घेतली आहे 250 ग्रॅम आणि त्याला व्यवस्थित बारीक बारीक कट करून घेतली। त्याच्यानंतर आता मी मसाला बनवते घरचा, त्याच्यासाठी मी 25 ग्रॅम राई घेतली आहे म्हणजे मोहरीची डाळ। त्याच्यानंतर 2 चमचे मी मीठ टाकले, 1 चमचा मी तिखट टाकले, त्याच्यानंतर अर्धा चमचा हळद, त्याच्यानंतर पुन्हा एक चमचा तिखट टाकलं आहे व्यवस्थित, आणखी 1 चमचा टाकला आहे, तो जरा कलर वेगळा आहे। तसाच मी बाहेरचा मसाला जो आहे तो छोट्याशा चमचाभर वापरलेला आहे, जास्त नाही वापरला। आणि हो, आता तेल गरम करायला ठेवते, ते पण मी 250 ग्रॅम घेतलेलं आहे तेल। तर बघा आता व्यवस्थित मसाला रेडी झाला आहे। हा मसाला तुम्ही वर्षभर करून ठेवू शकता आणि व्यवस्थित जास्त लाल कलरचं काश्मीरी तिखट असेल तरी एक कलरसाठी टाकू शकता, ते टाकून द्या। आणि बघा आता मी हे कापलेले व्यवस्थित बारीक काप केलेले आंबे त्याच्यामध्ये कैरीचे तुकडे टाकते। तर बारीक बारीक कट केलेले आहे व्यवस्थित। आता मिक्स करून घेते आधी, पूर्णपणे मिक्स झालेलं आहे। आता मी हे एक चमचा घेऊन त्याच्यात व्यवस्थित स्टफिंग केल्यासारखं आतमध्ये सगळं भरून घेते आहे, एका गुंद्यामध्ये व्यवस्थित भरायचं आहे। आतपर्यंत मीठ पण गेलं पाहिजे, मसाला पण व्यवस्थित, म्हणजे की मसालाच व्यवस्थित भरला गेला पाहिजे, कारण त्याला वर्षभर टिकवायचं आहे म्हणून। तर पूर्णपणे असं व्यवस्थित भरत जायचं त्याचं। बघा व्यवस्थित त्याच्यात कैरीचे तुकडे पण भरले गेले पाहिजे पूर्णपणे, छोटे छोटे कैरीचे तुकडे करायचे। माझे पूर्ण भरून झाले। आता उरलेलं व्यवस्थित कैरीचे तुकडे आणि हे उरलेलं आहे ना, तर ते त्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे। आणि हो, चवीपुरता थोडासा गूळ पण वापरायचा आहे, थोडा गूळ। गुळाचा फायदा काय असतो की त्याने कलर छान येतो तुमच्या लोणच्याला जेव्हा तुम्ही तेल टाकता, अगदी थोडा, नाही तो फार गोड होऊन जाईल। गोड लोणचं बनवायचं नाही, आंबटच लोणचं असतं हे। तर बघा पूर्णपणे तयार झालेलं आहे। आता याला 2 मिनटं मी अशी झाकण ठेवून देते आणि तोपर्यंत केलेलं तेल पण गार झालेलं आहे, गरम केलेलं। त्याच्यात थोडं हिंग टाकलं होतं, अर्धा चमचा। आता व्यवस्थित मी याच्यामध्ये तेल ॲड करते। खूप साधं आणि सोप्या पद्धतीने करता येतं हे लोणचं। वर्षभर ठेवा, काही होणार नाही याला, अगदी छान टिकतं। तर तुम्ही नक्की बनवा आणि हा मसाला करून ठेवा घरी, तर तुम्ही कुठल्याही लोणच्यात वापरू शकता। काश्मीरी लाल तिखट असेल तर नक्की वापरा आणि तिखट समप्रमाणमध्ये। आणि हो, कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कमेंट्स द्या तुम्हाला हे लोणचं कसं वाटलं, आणि भेटूया नवीन व्हिडिओसोबत।